मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोमूत्र न वापरता जीवामृत कसं बनवायला पाहिजे, मग गोमूत्राच्या ऐवजी जीवामृतात कोणता घटक वापरायला पाहिजे, किती दिवस ठेवायला पाहिजे, पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे, बनवताना काय काळजी घ्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता एक 5-6 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता, जीवामृत कसं बनवायला पाहिजे. तर त्यावर बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केली की जे गोमूत्र आहे 10 लिटर पर्यंत लागत होते बनवण्यासाठी, ते सध्या उपलब्ध होत नाही. आणि ही वास्तविकता आहे. गावोगावी आता पहिल्यासारख्या गावरान गाय, देशी गाय राहिले नाहीत आणि हे उपलब्ध करणं अवघड जात आहे. तर ते गोमूत्र न वापरता आपल्याला जीवामृत बनवता येईल का? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच असणार आहे. गोमूत्र न वापरता जीवामृत कसं बनवायचंय, त्यामध्ये काय काय आपल्याला दुसरे घटक टाकायचे तर आणि कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे, हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा, शेवटपर्यंत पहा. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र आनंद या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली झिरो बजेट नैसर्गिक शेतीची पूर्ण व्हिडिओ सिरीज आहे, ती व्हिडिओ सिरीज बघा. नक्की तुम्हाला खर्च वाचवण्यामध्ये शेतीला मदत होईल. चला आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता गोमूत्र न वापरता आपल्याला जीवामृत बनवायचे, म्हणजे जे आपण हे जे जीवामृत हे सूक्ष्म जीवांचं खाद्य आहे, मातीमधले जे सूक्ष्मजीव असतात उपयुक्त त्यांचं खाद्य आहे. मग जसं आपल्याला दररोज जर दोन्ही टाइम आपल्याला जर एकच आहार दिला खायला, एकच सेमच ताटामध्ये आपल्या खायला असलं, चपाती भाजी भात भाकर, तर आपल्याला थोडंसं बोर होतंय. आपण जर थोडा पॅटर्न चेंज केला, खिचडी वगैरे संध्याकाळी केली, तर आपल्याला बी खाण्यामध्ये थोडा इंटरेस्ट होतो. तसंच सूक्ष्मजीवांचं आहे. आपण तेच पॅटर्ननं जीवामृत बनवून सोडलं तर त्यांना देखील काही दिवसांनी थोडंसं ते नकोसं वाटतं. ते खायला ते तर खातात, नाईलाज असतो. त्यामुळं आज समजा गोमूत्र आपल्याकडे उपलब्ध नाही तर आपण ते गोमूत्र वापरायचं नाही. तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर सेम आपल्याला तेच साहित्य लागणार आहे जे बाकीचं जीवामृत बनवण्यासाठी लागते. त्यामध्ये आपल्याला, तुम्ही इथं पाहू शकता, 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 160 लिटर पर्यंत स्वच्छ ताज्या फ्रेश नळाच्या पाण्यानं तो ड्रम 160 लिटर पर्यंत भरून घ्यायचा आहे. पूर्ण भरून घ्यायचा नाही मित्रांनो. पूर्ण भरून घेतला का तर ते जीवामृत पूर्ण बनल्याच्या नंतर त्याचा वरी फेस येतोय, ते फेस आलेलं ते खाली पडतं, आपलं वाया जातं. त्यामुळे 160 लिटर पर्यंत भरून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण त्यामध्ये जे सूक्ष्मजीव सोडणार आहोत त्यांना उपयुक्त असं खाण्यासाठी जे कार्बनचा सगळ्यात उत्तम सोर्स आहे, त्यांचं मुख्य खाद्य कार्बन आहे, तो गुळ, म्हणजे काळा नैसर्गिक गुळ. 2 किलो गुळाचं आपल्याला बकेटमध्ये पाणी करायचंय आणि ते पाणी पूर्ण या ड्रम मध्ये टाकून घ्यायचे. आता हे पूर्ण ज्यावेळेस आपण मिश्रण करीत असतो त्यावेळेस शक्यतो ड्रम जर पूर्णपणे काठीच्या साह्यानं, लाकडी काठीच्या साह्यानं ढवळता ठेवला तर अजून फायदेशीर आहेत. त्याच्यानंतर आपल्याला तिसरं साहित्य घ्यायचं, म्हणजे त्याच सूक्ष्मजीवांना आता खायला आपण खाद्य दिलं, त्यांचे प्रोटीनयुक्त त्यांना आहार मिळावा म्हणून डाळीचं पीठ 2 किलो आपल्याला ह्यामध्ये टाकायचं. मित्रांनो, इथं आता मी बरेच 1-1.5 वर्षापासून जीवामृत वापरतोय. माझी एक गोष्ट लक्षात आली, ज्यावेळेस आपण 4-5 डाळीचं मिक्स करून थोडं 2 किलो पीठ वापरतो ना, त्यावेळेस रिझल्ट एकदम जबरदस्त येतोय. आता सध्या मी हरभरा, मसूर, वाटाणा असे 3-4 डाळीचं मिक्स करून 2 किलो पीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे. ते तुम्ही टाकायचंय. 2 किलो पीठ टाकायचंय. पीठ टाकल्याच्या नंतर त्या पाण्यात गाठी होतात, नंतर ड्रिप वॉटर जायला अवघड होतं. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित त्या हाताने गाठी बारीक करून घ्यायच्यात. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, ह्या पूर्ण जीवामृतामध्ये जे मदर कल्चर आहे, जे की एरोबिक बॅक्टेरियाचा भांडार आहे, अशी म्हणजे जी आपली माती या बांधावरची किंवा वडाखालची, वारुळाची, जिथं वर्षानुवर्ष रासायनिक फवारण्या झाल्या नाहीत, ते मदर कल्चर आपल्याला त्यामध्ये टाकायचं. तुम्ही अर्धा किलो 1 किलो पर्यंत माती टाकू शकतात मित्रांनो. काळजी घ्यायची, त्यामध्ये खडे नाहीत आले पाहिजे, कारण आपल्याला ड्रिप वॉटर सोडायचे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जीवामृत आपलं गोमूत्र आपण याच्यामध्ये वापरणार नाहीत, कारण गोमूत्र मध्ये मुख्यतः घटक असतो नत्र, आणि पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र आवश्यक असतं. त्यामुळं आपण त्यामध्ये गोमूत्र वापरत असतो. परंतु आपलं जसं जसं पीक मोठं होईल, आता खास करून जीवामृत फळबागासाठी एकदम जबरदस्त रिझल्ट देते, सगळ्याच पिकासाठी देते. मग जसं जसं पीक मोठ्या अवस्थेत जाईल तसं तसं आपल्याला जीवामृत तर वापरायचे, पण त्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी झालं पाहिजे, म्हणून आपण गोमूत्र टाकणार नाहीत. मग त्याच्याऐवजी आपण काय केलेलं आहे, जसं पीक वाढन तशा अवस्थेमध्ये आपल्याला त्याला पोटॅश भरपूर प्रमाणात लागत असतं. मग ही पोटॅशची मात्रा आपल्याकडे भरपूर भरून काढणार जे नैसर्गिक स्त्रोत आहे, तो तुम्ही इथं पाहू शकतात. इथं आपण काय केलेलं आहे, जे ड्रिप वॉटर जाण्यासाठी जे शेणाचं गाठोड आहे, 10 किलो शेणाचं गाठोड, तर आपण पॅक बांधलेलंच आहे. परंतु मित्रांनो, नैसर्गिकरित्या जो पोटॅशचा एकदम उत्तम स्त्रोत आहे आपल्याकडे, जे म्हणजे आपल्याकडे असलेली राख मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी 5 किलो टाकलेली आहे, कारण ही पोटॅशची मात्रा भरपूर प्रमाणात असते, भरून काढण्यासाठी आपल्याला मदतगार राहणार आहे. आता राख त्याच्यामध्ये कोणती घेतली पाहिजे, तुम्ही राख घेताना तुम्ही लाकडाची राख घेऊ शकता, गवऱ्याची राख भेटली तर अतिशय उत्तम, कोणती पण राख घ्या. आणि राख शेतकरी मित्रांनो, इथं मी डायरेक्ट ड्रम मध्ये का टाकली नाही, किंवा शेण डायरेक्ट ड्रम मध्ये का टाकलं नाही, कारण आता जवळपास प्रत्येकाकडे
ठिबक सिंचन आहे, ड्रिप आहे. आणि ड्रिपद्वारे राख जाण्यासाठी भरपूर त्रास होतो, कारण हे मी पहिलं करून पाहिलेलं आहे. राख जातच नाही, अतिशय तिथं शेतकऱ्याची परेशानी होती आणि शेण देखील ड्रिपद्वारे जात नाही. त्यामुळे आपल्याला ह्याचं इथं मी जसं बनवलं व्हिडिओ तसं एकदम पॅक गाठोडं बांधायचं, एक कण सुद्धा बाहेर निघलं नाही पाहिजे. त्या गाठोड्यात शेण आणि राख दोन्ही टाकायचे आणि त्या सुती कापडाच्या गाठोड्यातून जे सूक्ष्म छिद्र आहेत त्याच्यामधून राख आणि शेण दोन्ही अर्क ह्या पूर्ण मिश्रणात उतरणार आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो हे मिश्रण आपल्याला बनवायला ठेवायचे. आता बनवायला ठेवल्याच्या नंतर ह्याला आपल्याला सुती कापडांवरून झाकून ठेवायचे, कारण ह्याच्यामध्ये जे किण्वन प्रक्रिया सुरू होती ती लगेच सुरू होती. दर 20 मिनिटाच्या अंतराने याच्यामध्ये जे आपण सूक्ष्मजीव टाकलेले आहेत, आता तुम्ही म्हणता सूक्ष्मजीव याच्यामध्ये आले कुठून, आपण एक तर एरोबिक माती टाकली, त्या मातीमध्ये एरोबिक सूक्ष्मजीव होते आणि हे जे शेण आपण वापरलेलं आहे मित्रांनो, त्या शेणामध्ये देखील आपल्याला भरपूर जे सूक्ष्मजीव आहेत उपयुक्त मातीसाठी ते पाहायला मिळतात. आणि तुम्ही म्हणता जर थोडंफार नत्राचं देखील प्रमाण जे असते, कारण आपलं जे शेण असतं गायवाड्यातलं त्यात जनरली गायीने सकाळी गोमूत्र टाकलं की ते शेणामध्येच मिक्स होतं बऱ्यापैकी, अर्ध्यापेक्षा जास्त. आपण काय दररोज धरीत नाही, त्याच्यामुळे या शेणात देखील नत्राचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त पिकाचं समजा 1 वर्षाचं पीक असेल तर तुम्ही 4-5 महिन्याच्या नंतर तुम्हाला ही राखीचा प्रयोग करायचा आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्हाला गोमूत्रच त्यामध्ये वापरायचं आहे, कारण नत्राचं प्रमाण त्यामध्ये जास्त असते. मित्रांनो ही स्लरी अशीच सावलीला ठेवायची, झाकून ठेवायची. आता हिला आपल्याला म्हणजे दर 20 मिनिटाला मल्टिप्लाय होत चालतात ते. अशा पद्धतीने आपल्याला 72 तास म्हणजे जवळपास 3 ते 4 दिवस तुम्ही ही स्लरी सावलीला ठेवायची. दिवसातून सकाळ संध्याकाळ 2 वेळेस हिला तुम्हाला 2 मिनिटं घड्याळीच्या काठीच्या दिशेने आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं तुम्हाला 2-2 मिनिटं ढवळायची. ते ढवळणं अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. छोट्या छोट्या गोष्टीत पण त्याचा फायदा भरपूर असतोय, कारण हे सूक्ष्मजीवात काही आता खालच्या जे तळाला जाऊन बसलेले सूक्ष्मजीव आहेत ह्या ड्रम मधले, त्यांना ऑक्सिजन भेटणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हे आपल्याला ढवळण्याची प्रक्रिया करायची आणि त्याच्यानंतर मित्रांनो 72 तासानंतर किंवा 4 दिवसानंतर तुम्ही हे वापरू शकतात. वापरताना परत एकदा वाटलंच तर ड्रिपद्वारे एकदम क्लिअर जाण्यासाठी तुम्ही सुती कापडानं गाळून घेऊ शकतात आणि याचा वापर करू शकतात. आता मित्रांनो याला वापरण्याची पद्धत कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे ते थोडक्यात पाहू. आता याला वापरताना मित्रांनो 200 लिटर हे आपण जे बनवलेलं जीवामृत आहे नवीन पद्धतीनं, हे तुम्ही एकरी पाट पाण्यानं ड्रिपद्वारे सोडू शकतात. आणि जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर 1 लिटर जीवामृत गाळून घ्यायचे. 20 लिटरच्या पंपासाठी तुम्ही याची फवारणी देखील करू शकतात. फवारणीद्वारे देखील अतिशय उत्तम रिझल्ट याचा पाहायला मिळतो. जे पिकाचा हिरवेगारपणा आहे, पिकाची वाढ असेल, वाढ संजीवक, टॉनिक. आणि मित्रांनो जर तुम्हाला बुरशीचा देखील नायनाट करायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 ते 5 लिटर पर्यंत आपलं जे ताक बनतं आपलं घरगुती, ते ताक टाकलं तर तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट याचा पाहायला मिळणार आहे. तुम्ही ताक देखील वापरू शकतात. उत्तम बुरशीनाशक म्हणून हे ताक काम करणार आहे. याची तुम्ही फवारणी घेऊ शकतात. फवारणी 15-15 दिवसाच्या अंतरानं कोणताही रोग येण्याच्या आधी घेतली तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण हे जैविक आहे. याचा रिझल्ट थोडा दमाना असतो पण खात्रीशीर असतो. त्याच्यानंतर मित्रांनो आता हे कोणत्या अवस्थेत सोडायला पाहिजे, ज्यावेळेस आता समजा तुमच्याकडे केळीची बाग आहे, डाळिंबाची बाग आहे, वेगवेगळ्या फळबाग आहेत, तर त्यावेळेस तुमचं पीक 6 महिन्याच्या पुढे जाते, ज्यावेळेस त्याला पोटॅशची आवश्यकता जास्त आहे, नत्राची थोड्या प्रमाणात कमी आवश्यकता असली तरी भागू शकते. अशा ह्याच्यात तुम्ही तुमच्याकडे गोमूत्र नसेल तरी देखील तुम्ही हे जीवामृत अशा पद्धतीने बनवलेलं सोडू शकतात. काहीच नाही, तुमच्याकडे जी आपली घरगुती राख आहे ती दररोज घरी सांगायचं एका पोत्यात काय साठवून ठेवा. 5-10 किलो राख झाली की 200 लिटर बनवायचं आणि सोडवायचं. अतिशय 0 रुपयामध्ये हे बनवण्याची पूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगितली. तरी देखील तुमचे काही मनात प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडून काही सांगण्यात चुकलं असेल ते देखील कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जय जवान जय किसान अशी कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.